किती हवा आहे बेन, किती घरात धुते. ही कार्पेटही धुवायला लागते. आज काळे धुणार होती ना, धुवायलाच परवडलं होतं. आज ऊन नाही तापणार आणि पाहून किती ऊन तापलं. आता उद्या सकाळीच भिजत घालते. खूपच धूळ येते ना बाई. झाडून काढलं तर असं वाटत नाही झाडून काढलं म्हणून. मंजू, बाई मंजू. हाय, मी इकडे झाडून काढून राहिली होते. हा बरं, मी म्हटलं ते झाडून काढलं की त्या झाडाला पाणी घाल आणि लागे संध्याकाळी स्वयंपाकाची सोय लावून दे. मी येतो. तुम्ही कुठे चाललाय? ते कुकाची शिदुरी आली ना त्याच्या घरची. सकाळून काकू सांगे नाही लग्न जुटलं नाही फायनल आहे. आज टिक्के लागतात का काय सांगा. कुकू काय सांगा. लागलं ना कुकू. कुकूच लागले फायनली. एका दिवशी केलं म्हणे, तर त्याच दिवशी फायनल आणि त्याच दिवशी कुकू म्हणे. तर शिदुरी आले बोलायला आली ते बाई. जातो मग मी शिदुरी पाहिले. झालं का ते पक्क? हो का, बरं झालं. त्या काकूची इच्छाच होती ना, चांगला संबंध आहे म्हणत. बाईन कुंकू लावून घेतलं का? बरंच एवढं झालं ताबडतोब. साधं भाधं लावलं अशी आता वक्तावर. घाई घाई लावलं तर मग का कोणती काय लय तयारीने लगाटे ना. साधं भाधं लावलं अशी कुकू. बरं झालं ना, जाऊ दे ना गरीबाचं का. रेंगाळ ठेवलं की खाल तुझा खर्च होते पोरीच्या बापाने. ती नाही म्हणलं तर आज कसं एक हाय नाही धडसोड केलं अशी त्यानं. जाऊ दे, साजरं झालं. येतो मी त्याच्या होय या. आता काकू तर काय तुम्हाला उठू देतात. काकूचं खूपच होतं पोराचं. तुलाच मोठेपण आहे काकूले. हाय व बाई, मग त्या काकूचा पोरगा हायच साजरा. प्रायव्हेट का होईना पण मस्त कमवून राहिला ना बाई. आता गरीबाले बाई 5 आणि 10,000 रुपये महिना म्हटलं म्हणजे लय वाटते बाई. काय आहे त्याच्या घरी त्या नाही पाहिलं. ते तिकडून दिसते की नाही. आपल्या कोटाच्या इकडे गेली की आपल्या कोटाच्या मागं घर ते कुळाचं ते घर आहे तिचं. मग तिचं पगार 15,000 नोकरी लागला तर तिला मोठेपणाच आहे. मग त्याला संबंध साजरा भेटला. हिची इच्छा होती ना माझ्या घरी भेटो साजरी राहीन. मोठ्या लोकांची आपल्या घरी साजरी राहणार नाही असं नाही. भेटलं ना मनासारखं. तिच्या नात्यातच आहे म्हणे काही. तर तो संबंध झाला तर मग काकू खुश. काकू कायची काय 2 घंटे बोट उठू देते माय. शिदोरी पण ज्ञान काकूच्या गोटी राहायला लागतील. हो तेच तर म्हटलं मग. अशी तर काकू किती मोठेपणा सांगत होत्या पोराचा. मायले बाई, पोराचा मोठेपणाच असते. आमचा राजा बेटा कुठे गेला बापा? तुमचा राजा बेटा बाहेर गेला. हो माय बाई, सांगू राहिला ना. भाजीपाला लावतो म्हणलं कोईच मुहूर्त नाही तुला भाजीपाल्याचं लावणं म्हणलं बापा. मला तर वाटून म्हटलं कोई तुला मळ्यातला भाजीपाला आणतो तोडून भाजी करतो का कच्चाच खाऊ. असं झालं मले. लावणं म्हणलं लवकर. हो झालं ना. तसं ते पाईपलाईनचं होतं ना ते. हो ना, सांगलं मला. पाईपलाईन टाकली म्हणे, नवीन पाईपलाईन टाकली बाई. आता पोरानं आता जुन्याच पाईपलाईन करून पाहा लागत होते की नाही. आमच्या कुमारचंच आहे. पाहिजे तर सारं अपडेटच त्याला अपडेटच पाहिजे सारं. असं नाही असं तसं तर जमतच नाही. आता येऊन पाईप टाकेल होती. आता जर कसली फुटफाट कुठे तर आपल्या वावरात पाणी जाते, कुठे वाहते ते पाणी. पण कुमारले जमते का माई? नवीन पाईपलाईन टाकली लागे. आता दिवा लावते लावू दे माय. मी करतो म्हणते होता करू दे माय. आम्हाला तोच हरीक नाही. तसं मा पोरग मेहनतीच आहे, करते ते. काय तो का आळल तल काय एवढा शिकेल आहे. करतो. पहिले करतच जात जाय. तो करत नाही असं नाही, करतच जात जाय. पण काय आता एवढा शिकला तर त्याला नोकरीच भेटा करा. कोणाला वाटते वावरात काम करा. पण जाऊ दे, करतो म्हणजे नाही. हे बरं ते तसंच आहे. कुठे त्याला ठोका बटाईनं वावर घ्यायला गुण राहिले. घरच आहे केलं तर काय वाया चाललं. साजरा बिया नाही जातो म्हणे बाबी. कोणतं बिया सांगलं म्हणे पण काय फोन नाही केलं तर मग ते किट आणणं लागतात म्हणे. आणि काय लावा लागते म्हणे कोणतं औषध आणि काय सांगे बाई. फोन बोले बाई. मला ते पाहुण्याचाच फोन होता नाही, पिंकीच्या घरचा. हो पिंकी ताईच्या घरच्याच पाहुण्याचा फोन होता. ते औषध लावायचे असते मला, ते भाजीपाला लावायचे. मग ते काही किडे काही खात नाही, जसं खराब होते ते बी. तर तेच बोलून राहिले होते ते. तर जाती ना आणायला जातात मला ते आणायला. हो का, बरं आहे बाय, बरं आहे. आणते चाल बाई. जातो आल्या असतील बाय आता ती. जातो आता मग घंटा बरं बसलाय जाते. आई बाई आली तर तू स्वयंपाकाचा सलो करून देजो. हो आई मी करते. हो आई उडदावरण करू का आज? कर ना. आजचा कोणता वार आहे? मंगळवार आहे. कर चालते. हो मग असं कर. उडदाचं वरण करतो तर भाकरीच करतो मग. तसं सांगतो असाच राहिलं भाकर पाहिजे. आणि ते कुमारसाठी पोया कर. आणि तुला काय लागते कर. आम्हाला दोघायला भाकरीच कर. मग सर्वांसाठीच भाकरीच करते. माय तो कुमार खाणार नाही ना अजून. जेवायला बसला की ना भाकर खात नाही तो. खातात. काल तर भाकरच घेतली ती आई ना, मस्त लागते म्हणत. माय बाई, कुमारनं भाकर घेतली साजरी लागते म्हणे. बाय 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 बाय. हे पोरग मालच होय ना माय. बरं आहे माय बाई. कर मग भाकरी. माय बाई शांताबाई काय धमधमाय लागे. पाहुणे ना राहिल्या. शांताबाई एवढ्या काय घाईत हा म्हणलं. अहो घाईत म्हणजे घाईतच म्हणलं ते. का ध्यान नाही व मी ना मला. बाय तू काय पाणी आलती काय? नाही गुण नाही काय कुठे आलती?
नाही मी होती सत्यभामाच्या घरी आलती, पाण्याला नव्हती आली, पाणी पण सकाळूनच. कुठे वावरात चालल्या का? भेटला का मग बायाने त्याले? हो बाया भेटल्या नाही, भेटल्या अशातलीच गोट आहे. तू आली नाहीस काय? माय दोघी तिघी जणी भेटल्या तिकडल्या बाळ्यातल्या, नेल्या मग त्यास. मी काय गेलं नाही आज. माय धामधूम म्हणजे माय बालीनं बोलावलं मग. असं का? माय बालीनं का आली? माय पोरीच्या घरी जायची धूम आहे मग नाही. काच माय पोरीनं बोलावलं. हो लय जीव तोडून राहिली, ये ना म्हणते आई. माय तिनं भरला परीक्षेचा फॉर्म, तर ते परीक्षेचा तर आता अभ्यास. आता मग परीक्षा फॉर्म भरला तर का फॉर्म भरून होत असते काय? अभ्यास नाही करायला लागत. आणि तिच्या ट्युशन लेकरायचं घरचं एकलीला करणं समज जीवाच्या बाहेर होऊन राहिलं. आता फोन तिचा संध्याकाळच्या पायरी म्हणे ये ना आई, लय जीवाभोवती लय होऊन राहिलं. मी फावरला हा दिनूही सुचू देत नाही ना. ते बाय दिनूच उठून उभं करते. दिनूला वाटते की त्याचंही बरोबर आहे. त्याला वाटते एखादी परीक्षा पास झाली लागली कुठे तर तेवढंच तिचा जीव सुखात राहते. नोकरी गेली तर पण सुख आहे का व? घर सांभाळणं, लेकरं सांभाळणं, ट्युशन आण, त्यात तिचा अभ्यास होते, लय होते तिच्या जीवावरती. म्हणून ते म्हणते ये आई. आणि मला सारा जिकडे तिकडे खुटगट केलाय. तू माहित आहे माय येलाय. मायच्यानं मा काही जात नाही. एक तो जाव तो श्यामाच्यानं मन लागत नाही. असं वाटतं माय घरातला धंदा करीन का पोराले वागवीन का काय करीन. त्याच्यानं माझी होते दो थारी. पण बाली म्हणते येत नो आई. नाही म्हणलं तर राग यायला दिले म्हणे राहू दे. तूच म्हणे तर नाताले सोडून तो सोडून येतो का म्हणे मा घरी? राहू दे म्हणे. सांग आता करा. बरोबर आहे मग बालीचं. मग आता तुम्ही 8-10 जाऊ शकत ना का तिच्या घरी लागे? पोरग पोरग नातू नातू सून सून घर घर ते का शांताबाई? आता पुरीली काही वाट काम पडते मग जाव नाही का? मग ती सासू का तेवढंही करत नाही का मग दर्शक? काची बसान पाडी काही नाही करत. त्याला निलेच लाठी गेली ते. खरं सांगतो ना मी ना, हे बा रुसकीचं जगच नाही. माय पोरगी उत्सक म्हणत देत नाही म्हणलं सासूले. आत्ताही आले तर नाश्ता चहा पडमक सबन तिला देते ना. आणि ती लाईनी सारा धंदा ते बुडगिले. बुडी तिच्या पुढे माग असते, तिच्या पुढे धुनत होते. आणि मापुया पुढे तिले भल्ला मान पाणी येते. आता उलस करू लागलं तर होत नाही. त्याचं तर इथेच आहे ना माय. आता सकाळी तिची सुनील नोकरी लागली तर आपल्याला देणार आहे का पगार? तर तिच्या पोराच्याच कामात पडणार आहे. पण बाहेर कुठे डोक्षे आहेत व. जाऊ द्या ना शांताबाई. त्या बुढीचे तर आपल्याला ओळखीचे नाही का? लागपासून काही तिने बालीला जीव लावला. आणि जाऊ दे ते नाही तरी बाली म्हणतेस ना मादेरानीलेच लाठी आली. जाऊ दे तिच्याच मस्त की राहू द्या तिले. मी काय म्हणतो बा त्या बुढीच्या वाहनांना नका लागू. तुम्ही जा 8-15 घरचं काय व तेच आहे. मायची काही काळजी नका करू. राहते माय घेते शिकायची. खाच व माय शिटूच्या भोवती ठेवायला पुढे मायला नाही ठेवत नाही बाई मी शिटूच्या भरोशावर. मायच्या कशा गोळ्यावर झांटा लागते तसंही झाडा लागते. पांडू लावला ना फोन. काय सांगा आता पांडू येते का नाही आले तर? नाही तर मायला घेऊन जाईन मी बालीच्या घरी. राहीन तर तिथून चालली जाईन. तशी आता जातो म्हणे ते. मॅच म्हणलं तिला राय म्हणलं जाऊ दे. तर राहून राहिली साजरी तर आणलं. पांडूचाही आलता फोन 4-5 दिवसाच्या आधी आलता. म्हणे बस झालं म्हणे बाई आता येतो म्हणे मायले घ्यायला. म्हणलं जाऊ दे ना भाऊ होऊन राहिली चांगली तर राहू दे म्हणलं. काही दुखून नाही राहिलं काय तिचं साजरी राहून राहिली म्हणलं. नाही राहिली तर मीच म्हणलं तुला फोन लावतो बापा. मी काही जबरदस्ती ठेवत नाही म्हणलं. पण आज लावलं मी त्याला फोन. म्हणलं सांगायला म्हणलं भाऊ बालीच्या घरी जायचं हाय म्हणलं मला. तर म्हणे बाई तू टेन्शन घेऊ नको मग आले मी घेऊन येतो म्हणे. पाय व काय शांताबाई मग आता काय लागे धाडून देता काय? काय म्हणे तुमचा भाऊ? भाऊ जाऊ द्या. भाऊ तर आपला ते वय समजून घेऊन भाऊ जाई काय म्हणे? लगे फोनला पुरीनं घेऊन जा म्हणून. काय नाही वाटत मा भाऊ जाईले. मग भाऊ जाई समजदार आहे. तिले माहित आहे. आता बालीच्या घरी जातो म्हणलं तर मायले कसं ठेवू शिटूच्या भरोशावर. त्या रोजीच त्याला 1 दिवस 3 गोळ्या नाही दिल्या तर मायले हे झालं. मग तुला तर माहित आहे. आम्ही घेतो काळजी. एवढं काय तुम्ही काय का बाहेर महिनाभर राहता काय? 15 दिवसाचीच गोट ना. हो माय तुम्ही समजा जणीच्या ठेवू शकतो मी. आता तुम्ही तुमच्या घरचे धंदे सांग का वावरातला करसान का मायावर ध्यान ठेवसान. राहिली ना 8-10 दिवस पाहतो ना. झाली तर मग मी तिला घेऊन जाईन बालीच्या घरी. बरं तिला बालीचा घर ते. पण मी खाऊन देत नाही. बाली तर म्हणे मला अरे घेऊन ये म्हणे अतिच आई. पण मी म्हणलं कसं आता माय कसं आहे राहिली तर साजरं नाही तर मग सोयऱ्याच्या काणी हासा करणं. मायले सुचत ना काही बोलती कुठेही बोलती. मग चांगलं नाही वाटत मग सोयऱ्याच्या गावात. म्हणून नका मायले का तर तिने आले का हाय आई व माय का रे? चाल ना घरी. आजीना बोलावलं तू. मी तिकडे गेलतो सह्याच्या घरी. म्हटलं सह्याच्या घरी आहेस का तू?
काय रे आजीला काऊन काऊन बोलावलं मला? मला भूक लागली. ती वहिनीने ती भाजी केली, मला आवडली नाही. ते चल मला दुसरी भाजी करून दे. काय किती भाजी त्या पोळ्याचं आहे, मला म्हणते आजीनं बोलावलं. भाजी काय रे, साजरी केली ना तिने ती भाजी. हा मस्त आयते टाकली तिने, त्याच्यात मसाला वाटला. अजून काय पाहिजे तुले? बबड्या प्रेमो काय बेसन करायला देऊ का? हाव द्या काकू. मला घरी मला वहिनीने मसाल्याची भाजी केली, मला नाही आवडत ते. हाय पोरग. हो तिनं साजरी मसाल्याची भाजी केली, आयते केले त्याच्यात. देऊ ह्यात तर नाही तर दिनू आयते खात नाही तर शेव घेऊन खाते त्या मसाल्यात. तो आता त्याला मग बेसन पाहिजे मग दे बाय. हाय का मग तो घरी शिल्लक आहे? जेवण राहिले असेल दे बाय. असं कर देतो अगर बेसन याच्याजवळ मग मी भाजी बनवतो माघरची. नाही नाही शांताबाई, आमचं झालंय जेवण. भाजी शिल्लकच झाली आज. बबड्याचा हिस्सा अशी झाली शिल्लक. भाजी नका देऊ. चालेल बबड्या, देतो मग मी तुझ्याजवळ भाजी आता. हाव चला काकू. काय करा माया बबड्याचं, दुनिया भरात खाते पण याच्या त्याच्या घरच्या भाज्या आणल्याशिवाय याचं पच भरत नाही बाई. चल बाई झाडाला पाणी टाकतो. काय बाई पाणी येते माझ्या झाडाला पाणीच बसत नाही बाई. किती पाणी येते तरी. निधीच्या बाबाला म्हटलं ना झाडं इकडे ठेवा म्हणून, ते म्हणतात नाही हे झाडाला पाणी तुला कुठे दिसते. आता मला दिसत नाही, माती कुठे आहे एवढी मोठी. मला म्हणतात पाणी होत ते लागतेच ना ते. काय माझं झाड वेल मस्त हिरवा झाला, सगळा सोकला. ऐकतच नाही ना माणूस. बरं कोंडे अशा मोठे मोठे आहेत, आपल्याला उचलले जात ओळावतो, सगळं अंगण खराब होते, फुटायची हर लागते. आणि हा माणूस ऐकतच नाही मला. काय बरे वेल सोकला मला सगळा. त्या महालक्ष्मी आणि गणपती या धामधुमी पाणी नाही टाकणं झालं आणि काहीच नाही. आणि माझं जर पाणी नाही टाकलं तर आमच्या घरात कोणी मग्गावर पाणी झाडायला टाकली नाही. तशी मलाच गरज आहे सगळी. हो म्हणा मस्त लावले, मलाच भल्ला कोण आलता म्हणून बसली मी लावत. आता मलाच नाही पाणी घालला तर काय, तर कोणी घालते का पाणी? चल बाई, इथे एक मला पाईप असं सोय लागते. असा पाईप लंबा आणायला लावा लागते निधी बाबाले, म्हणजे कसं डायरेक्ट पाईपानं पाणी टाकलं जाते. ते टाणं भरलं चिवार येते मला. एक तर नळापासून पाईप इथपर्यंत पुरतही नाही. निधी निधी काय ग मम्मी इकडे आहे का? हे सांग, मी म्हटलं इकडेच आहे का? बाई निधी तो पाईप आणू बाई इकडे. ओढत ओढत कुठपर्यंत येते बरं? झाडायला पाणी देते ना मी. काय तू ट्युशनची तयारी नाही का आज? काय अगं मम्मी ते ट्युशनच्या टीचरला थोडंसं आराम करू दे ना. मला जसा खोकला आला ना तसा ट्युशनच्या टीचरला सुद्धा खोकला आला. त्यामुळे ट्युशनच्या टीचरला थोडंसं आराम करू दे. का त्यांना का आरामच नाही करू देत का? असं ट्युशनच्या टीचरला आराम करायला लागते, शाळेच्या टीचर लोकांना आरामच करू दे ना. तू आरामच कर. हा सगळे मुलं आरामच करा. मला किती छान ग मम्मी, माझ्या मनातलंच घेतलं तू तर. तू तर जादूगरच झाली. माझ्या मनातलं कसं काय ओळखलं? मला पण असंच वाटलं मम्मी. म्हटलं आपले शाळेचे टीचर सुद्धा किती मेहनत करतात. रोज सकाळी स्कूलमध्ये येतात, आपल्याला शिकवतात, परत घरी जातात. दगदग होते ना ग मम्मी त्यांना पण, आणि ट्युशनच्या टीचरला पण दगदग होते. मी कशी आजारी पडली तसं ट्युशनच्या टीचर सुद्धा आजारी पडल्या. दगदग झाली ना त्यांना खूप सारी. म्हणून मम्मी असं करू, आपण 15 दिवसासाठी शाळेच्या टीचर लोकांना सुद्धा सुट्टी देऊन देऊ आणि ट्युशनच्या टीचरला सुद्धा सुट्टी देऊन देऊ. म्हणजे ते सुद्धा आराम करतील. असं भले अगं बाई आराम पण नाही हो. चल आता बरं वाटते तुला, जा आता ट्युशनला. चल मग ट्युशनच्या टीचरला आराम देते हो. शाळेच्या टीचर लोकांना आराम पाहिजे, आरामच पाहिजे. मम्मीला पाहिजे आराम. चल जा पाईप काढून आणतो, पाणी देतो झाडायले. चल जा ट्युशनला आज आता तू. अगं मम्मी आपला वेल बघ कसा सोकला. मम्मीला ना ट्युशनला विसरून जायला ना काहीतरी असं जादूच झाली पाहिजे. मम्मी शाळा आणि ट्युशन विसरूनच गेली पाहिजे. पण मम्मी ना शाळा आणि ट्युशन विसरून जात नाही. असं काहीतरी ना माझ्याकडे ज्याची छडी जर सापडली ना तर मी ती छडी घुमली आणि टीचरला मम्मीला विसरून जायची जादूच करून टाकी. मम्मी बघ तुझी झाड किती सोडे. बाई ग झाडांना पाणी नाही दिलं वाटते हो ना मम्मी, म्हणूनच झाड सोकले. बघ ग मम्मी बघ. मम्मी तू राहू दे, आज ना झाडांना पाणी मीच दे. अशाने तरी मम्मी मला घरी राहू देईल. तर आता आज तर मम्मी मला शाळेत पाठवायला तयारच आहे. आज तर मला जायचंच नाहीये.
आज पण माझा काहीच अभ्यास झाला नाही, कुठला होमवर्क मी कंप्लीट केलेलं नाही आहे. मग मी आता ट्युशनला गेली तर टीचर तर आणखी परत होमवर्क देतील, म्हणतील निधी तू अब्सेंट होती, एवढं होमवर्क कंप्लीट करून ठेव, तुझं बॅग काय सगळं असं म्हणतील. तर मला आता आज तर खूपसा होमवर्क भेटणार, त्याच्यापेक्षा मी जातच नाही. मम्मी आज मी झाडांना पाणी देते, तू आराम कर बरं. तू किती दगदग करते ग मी, तू आराम कर बरं. सर्वांनाच आरामाची गरज आहे बाप्पा, सर्वांनाच आरामाची गरज असते, पण ना आराम तर होत नाही कोणाचा. आता मी ना मम्मीला आराम दे. मम्मी तू आराम कर, मी झाडांना पाणी देते. बाप्पा आईची दया प्रेम उभारून आलं. झाडायला पाणी द्यावं लागते, ट्युशनले न जासे, मला सगळं समजते. चल मग ना. अरे देवा, काहीतरी तर आई, माझ्या मम्मीला विसरण्याची बिमारी न तू. माझी मम्मी विसरूनच गेली पाहिजे शाळा, ट्युशन, क्लास. या माझीच मम्मी नाही, मी तर म्हणते सगळ्या 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 दुनिया मम्मी विसरूनच गेली पाहिजे शाळा, ट्युशन. आठवणच नाही राहिली पाहिजे त्यांना शाळा, ट्युशन.